नुकतंच पावसाळी अधिवेशन संपलंय आणि पुन्हा शिवसेना ठाकरे गटाच्या नंतर ऑपरेशन टायगर हे शिंदे गटाचं सुरू होणार आहे आणि त्यासाठी हालचाली सुद्धा राज्यभरात सुरू झाल्या आहेत. नाशिकमध्ये याची हालचाल झाली आहे आणि विदर्भात काय स्थिती आहे ते जाणून घेऊया. आपल्यासोबत विदर्भाचे प्रवक्ता प्राध्यापक प्रकाशजी डवले सर आहेत. तर काय सांगाल तुम्ही? शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर आणि विकास कार्यावर महाराष्ट्राचा विश्वास हा पुन्हा पुन्हा वाढत आहे आणि येत्या काही दिवसातच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती यातील अनेक नगरसेवक पक्षामध्ये प्रवेश घेतील आणि पक्षात प्रवेश घेतल्यानंतर कळेलच महाराष्ट्राला की कसे प्रवेश होतील, याची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्र बघेलच. राज्यातील कोणत्या कोणत्या विभागातील? विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई या सर्वच भागातून नगरसेवकांची मागणी येत आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शेवटी जो निर्णय आहे, अंतिम निर्णय साहेबांचा आहे. साहेब निर्णय घेतील. कोणत्या पक्षाचे नगरसेवक? काँग्रेस, उबाडा, अपक्ष नगरसेवकही बरेच आहेत. आता पुढे साहेबांनी ठरवायचं आहे काय करायचं. दरम्यान शिवसेना 0.3 या ऑपरेशन टायगर गनिमी कावा आता पुन्हा राज्यभरात राबवल्या जाणार आहे आणि याची आता परिस्थिती आता लवकरच आपल्याला दिसून येणार आहे असं विदर्भाचे प्रवक्ता प्राध्यापक प्रकाशजी डवले सर यांनी सांगितलं आहे. नेमके आता ऑपरेशन टायगर कसे होणार हे सुद्धा आपल्याला लवकर दिसून येणार आहे. कॅमेरापासून चारुदत्त सोरटेसह योगेश सिरसार, NDTV मराठी, अकोला.